नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण क्रमांक 8 आपल्यालाच पाहायचे पहा, ज्याचं नाव आहे कंपनीच्या सभा भाग 2। या प्रकरणामध्ये आपल्याला जे काही सभांचे वेगवेगळे प्रकार पडतात तर त्याविषयी जाणून घ्यायचे पहा। त्यामध्ये मग आपल्याला मुख्य जे काही कंपनीच्या सभा असतात त्याचे 3 मुख्य प्रकार पडतात पहा। त्याच्यामध्ये भागधारकांच्या सभा, संचालकांच्या सभा तसेच धनकोंच्या जे काही सभा असतात तर त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे। यामध्ये पहिला जो काही प्रकार आहे तो म्हणजे भागधारकांच्या सभा। त्याचेही 2 प्रकार या ठिकाणी पडतात पहा, सर्वसाधारण सभा आणि विशिष्ट वर्गाच्या सभा। आणि त्यामध्ये पहिला जो काही प्रकार आहे सर्वसाधारण सभेचा, त्याचे देखील 2 भाग पडतात, वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विशेष सर्वसाधारण सभा। तसेच कंपनीच्या सभेचा जो काही दुसरा प्रकार आहे संचालकांच्या सभा, त्यामध्ये देखील 2 प्रकार पडतात पहा, संचालक मंडळाची सभा आणि समितीच्या सभा। पहा आता या ठिकाणी आपल्याला सभांचे जे काही प्रकार पाहायचेत पहा, तर त्याचा तक्ता दिसतोय पहा। कंपनीच्या 3 सभा होतात, त्याचे प्रकार 3 आहेत पहा कंपनीच्या सभांचे। त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे भागधारकांच्या सभा। भागधारक म्हणजे काय आपल्याला माहिती आहे पहा, जे कंपनीचे भाग खरेदी करतात त्यांना भागधारक असं म्हटलं जातं। मग त्याच्यामध्ये पण समहक्क भागधारक आणि अग्रहक्क भागधारक असे 2 प्रकार पडत असतात। जे समहक्क भागधारक असतात ते त्या कंपनीचे मालक असतात। तर या भागधारकांचे जे काही सभा असतात पहा, त्याचे देखील 2 प्रकार पडतात पहा। त्या ठिकाणी बघा तक्त्यामध्ये आपल्याला दिसतंय, त्याच्यामध्ये पहिला जो काही प्रकार आहे भागधारकांच्या सभेचा तो म्हणजे सर्वसाधारण सभा। आता या ज्या काही सर्वसाधारण सभा जी काही असते पहा, तर ही समहक्क भागधारकांची सभा असते पहा। समहक्क भागधारक म्हणजे कोण, की जे कंपनीचे मालक असतात। त्यांचे पण 2 प्रकार पडत असतात सर्वसाधारण सभांचे। त्याच्यातला पहिला प्रकार आहे पहा तो म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा। त्यातला पहा आता सर्वसाधारण सभेचा पहिला जो काही प्रकार आहे तो म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा। आता याच्या शब्दामध्येच अर्थ आहे पहा, वार्षिक सर्वसाधारण सभा ही समहक्क भागधारकांची प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये एकदाच भरवली जाणारी सभा असते। म्हणजे आर्थिक वर्ष जे काय असतं कंपनीचं, त्या आर्थिक वर्षामध्ये फक्त एकदाच अशी वार्षिक सर्वसाधारण सभा ही समहक्क भागधारकांची भरवली जाते। पाहत आपल्याला वार्षिक सर्वसाधारण सभेचा भरवण्यामागचा उद्देश काय असतो पहा, तर ते बघायचे। त्याच्यावर तुम्हाला सहकारण स्पष्ट करा विचारलं जातं पहा, की वार्षिक सर्वसाधारण सभेचा भरवण्यामागचा उद्देश हा कंपनीच्या प्रगतीचा आढावा घेणं हा असतो। तर असं सहकारण स्पष्ट करामध्ये प्रश्न देखील तुम्हाला विचारला जातो पहा। तर यामध्ये पहा वार्षिक सर्वसाधारण सभेचा उद्देश काय असतो भरवण्यामागचा, तर त्या सभेमध्ये कंपनीला आर्थिक वर्षातील जे काही प्रगती होत असते पहा, तर त्याचा आढावा घेण्यासाठी या सभेचा उपयोग होत असतो पहा, किंवा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी अशी वार्षिक सर्वसाधारण सभा भरवली जाते। आता पहा या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे मुद्दे दिलेले आहेत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाचे। त्याच्यामध्ये पहिला जो काही मुद्दा आहे पहा, पहिला उद्देश आहे तो म्हणजे वार्षिक आर्थिक हिशोबपत्रके तसेच संचालकांचा वार्षिक अहवाल, हिशोब तपासणीसांचा अहवाल इत्यादी स्वीकारणे व त्यास मान्यता देण्यासाठी अशी सभा बोलवली जाते पहा। हा पहिला उद्देश झाला। त्याच्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे लाभांश जाहीर करणे। आता लाभांश म्हणजे काय आपल्याला माहिती पहा, जो भागधारकांना दिला जातो। आर्थिक वर्षामध्ये ज्यावेळेस कंपनीला नफा होतो त्यावेळेस असं लाभांश त्या भागधारकांना दिला जातो। मग तो जाहीर करण्यासाठी देखील अशी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवली जाते। हा दुसरा उद्देश झाला। त्याच्यानंतर तिसरा उद्देश आहे पहा, त्यामध्ये निवृत्त झालेल्या संचालकांच्या जागी
नवीन संचालकाची नेमणूक करणे. म्हणजे जे संचालक रिटायर झालेले असतील, निवृत्त झालेले असतील, तर त्यांच्या जागेवर जर नवीन संचालकांची नेमणूक करायची असेल तर त्यासाठी देखील अशी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली जाते. त्यानंतर चौथा उद्देश आहे पहा, तो म्हणजे हिशोब तपासणीसाठी नेमणूक करणे व त्याचा मोबदला ठरवणे. आता कंपनीमध्ये जे काही कामकाज होत असतं, आर्थिक व्यवहार होत असतात पहा, तर ते हिशोब तपासणीसाकडनं ते व्यवहार चेक करून घेतले जातात किंवा तपासून घेतले जातात. त्याच्यासाठी त्यांची नेमणूक केली जाते आणि त्यांना जो काही मोबदला दिला जातो पहा, तर तो देखील या सभेमध्ये ठरवला जातो. तसंच पाचवा उद्देश आहे पहा, कंपनीच्या प्रगतीचा व कामकाजाचा आढावा घेणे. म्हणजे कंपनीची प्रगती कुठपर्यंत झालेली आहे किंवा जे काही कामकाज आहे ते व्यवस्थितपणे चाललेलं आहे की नाही, या सर्वांचा आढावा घेण्यासाठी अशी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजन त्या ठिकाणी तिचं केलं जातं पहा. म्हणजे अशा रीतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचा उद्देश भरवण्यामागचा काय असतो हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, ज्याच्यावर सकारण स्पष्ट करा तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यामध्ये काय विचारलं जातं तर कंपनीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली जाते, सकारण स्पष्ट करा. तर त्यामध्ये तुम्ही असे वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी लिहायचे आहेत. पहा आता आपल्याला वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्यासाठी ज्या काही कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत पहा, तर त्या पाहायच्यात आपल्याला. त्याच्यामध्ये मग पहिली जी काही तरतूद आहे पहा, ती म्हणजे सभेचा जो काही कालावधी आहे, म्हणजे किती दिवसामध्ये सभा भरवायला पाहिजे, तर त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेले आहे पहा वार्षिक सर्वसाधारण सभेचा कालावधी. मग त्याच्यामध्ये पहिलं त्यांनी सांगितलं की पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा जी काही असते पहा, ते ती कंपनीचे पहिले आर्थिक वर्ष संपल्यानंतर 9 महिन्यात ही पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवली जाते. म्हणजे आर्थिक वर्ष कंपनीचं ज्यावेळेस संपतं त्याच्यानंतर 9 महिन्याच्या आत ही पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवणं गरजेचं असतं. ही झाली पहिली तरतूद पहा, पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्याची. काय तर 9 महिन्याच्या आत अशी सभा बोलवली पाहिजे. केव्हा तर कंपनीचं पहिलं आर्थिक वर्ष संपल्यानंतर 9 महिन्याच्या आत अशी पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवली जाते. त्याच्यानंतर पुढची जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा असते पहा, ती कंपनीचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्यात घेतली पाहिजे. पुढची वार्षिक सर्वसाधारण सभा ही कंपनीचं आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत घेणं गरजेचं असतं. ही झाली दुसरी तरतूद. त्याच्यानंतर तिसरी पहा, 2 वार्षिक सभेतील अंतर किती असणं गरजेचं आहे, तर 2 वार्षिक सभेतील अंतर हे 15 महिन्यांपेक्षा जास्त असता कामा नये. म्हणजे त्यापेक्षा कमी अंतर असावं लागतं पहा. 2 वार्षिक सभेतील अंतर हे 15 महिन्यांपेक्षा जास्त असू नये. त्याच्यानंतरची तरतूद पहा, वार्षिक सर्वसाधारण सभेची मुदतवाढ. जर सभेसाठी जर अशी काही मुदतवाढ हवी असेल तर त्याच्यासाठी काय तरतूद दिलेली आहे पहा, तर नोंदणी अधिकाऱ्याला कंपनीला जर योग्य कारणासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी मुदतीमध्ये जर वाढ करायची असेल तर ती 3 महिन्यांची मुदतवाढ त्याला देता येते पहा. परंतु नोंदणी अधिकाऱ्याला पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेस मुदतवाढ देता येत नाही आणि एक व्यक्ती कंपनीला वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक नाही. आपण पाहतो पहा, वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या असतात. सार्वजनिक कंपनी आहे, खाजगी कंपनी आहे आणि एक व्यक्ती कंपनी आहे. मग एक व्यक्ती कंपनी जी काही असते पहा, तर त्या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक नसतं. म्हणजे ही झाली पहिली कायदेशीर तरतूद, ती म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कालावधीच्या संदर्भामध्ये. त्याच्यानंतर दुसरी तरतूद आहे पहा, सभा बोलवणारी अधिकारी व्यक्ती. आता आपल्याला माहिती आहे पहा, सभा बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो तर संचालक मंडळाला असतो. वार्षिक सर्वसाधारण सभा योग्य प्रकारे बोलवण्याचा अधिकार हा संचालक मंडळाला असतो. ही झाली दुसरी तरतूद. त्याच्यानंतर आहे पहा, सभेची सूचना. आता सभेची सूचना कोण काढत असतं तर चिटणीस काढत असतो. सभा होण्या पूर्वी 21 दिवसाच्या आत पत्राद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे त्या व्यक्तीला अशी सभेची सूचना देणं गरजेचं असतं पहा. ही झाली तिसरी तरतूद. त्याच्यानंतर चौथी पहा, वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिवस, वेळ व ठिकाण.
प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीच्या नोंदवलेल्या कार्यालयात किंवा इतर ठिकाणी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या शहरात कामकाजाच्या दिवशी कामकाजाच्या वेळेत म्हणजे सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत घेण्यात आली पाहिजे. आपल्याला माहिती पाहिजे ज्यावेळेस सभेची सूचना काढली जाते तर त्यावेळेस काय केलं जातं तर त्यामध्ये सभेचा दिवस, त्याची वेळ, त्याचं ठिकाण त्या ठिकाणी नमूद केलेलं असतं. आणि त्याच्यानंतरची तरतुदे गणसंख्या. कंपनी कायदा 2013 नुसार सार्वजनिक कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची गणसंख्या खालीलप्रमाणे तुम्हाला तक्त्यामध्ये दिलेली असेल. सभासदांची संख्या आणि गणसंख्या दिलेली या ठिकाणी सभासद संख्या जर 1000 पेक्षा कमी असेल तर 5 सभासद त्या ठिकाणी सभेला हजर असणं गरजेचं असतं. 1000 पेक्षा जास्त आणि 5000 पर्यंत जर सभासद असतील तर 15 सभासद असणं गरजेचं असतं. आणि 5000 पेक्षा जास्त जर सभासद संख्या असेल तर 30 सभासद त्या ठिकाणी हजर असणं गरजेचं असतं आणि खाजगी कंपनी जर असेल तर त्या बाबतीत मात्र किमान 2 सभासद त्या ठिकाणी वैयक्तिकरित्या हजर असणं गरजेचं आहे. त्यानंतर 6वी तरतुदे सभा तहकूब करणे. म्हणजेच काय, सभा त्या ठिकाणी कॅन्सल केली जाते ज्यावेळेस सभेमध्ये गणसंख्या जेवढी पाहिजे तेवढी जर हजर नसेल तर अशी सभा तहकूब केली जाते. गणसंख्येअभावी वार्षिक सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात येते. अशी सभा पुढील आठवड्यातील त्याच दिवशी, त्याच वेळी आणि त्याच जागी घेण्यात येते. म्हणजे ज्यावेळेस सभासद जर हजर नसतील तर अशा वेळेस ती सभा काय केली जाते, तहकूब केली जाते आणि ती सभा नंतर पुढच्या आठवड्यामध्ये त्याच दिवशी, त्याच वेळी आणि त्याच जागी भरवण्यात येते. ही झाली 6वी तरतूद आणि त्याच्यानंतर 7वी तरतूद आहे कसूर. म्हणजेच काय, जर कंपनी कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत किंवा केंद्र सरकारने ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन न करता जर अशी सभा बोलवली तर त्या वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्यातील दोष समजण्यात येतो आणि त्यासाठी त्या कंपनीच्या प्रत्येक दोषी अधिकाऱ्याला ₹1,00,000पर्यंतचे दंडाची शिक्षा होऊ शकते. आणि जर त्यांनी ते कार्य तसंच सतत चालू ठेवलं तर प्रत्येक दिवसाला त्या ठिकाणी त्यांना ₹5,000पर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. या ठिकाणी आपण पाहिले वार्षिक सर्वसाधारण सभेचा उद्देश काय असतो आणि त्याच्यासाठी कायदेशीर तरतुदी कोणकोणत्या दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला विशेष सर्वसाधारण सभा जो काही दुसरा प्रकार आहे सर्वसाधारण सभांमधला, पहिला प्रकार आपण तो पाहिला आता, वार्षिक सर्वसाधारण सभा, आणि त्याच्यातला दुसरा जो काही प्रकार आहे तो म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत.